नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट हा बघायला मिळणार आहे. मित्रांनो, मालिकेमध्ये आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे की कशा प्रकारे प्रियाचा हा पर्दाफाश होणार आहे. सोबतच महिपत, नागराज आणि प्रिया हे रंगे हात पकडले जाणार आहेत आणि मग अर्जुन आणि सायली हे एकत्र येऊन या सगळ्यांचा जो गेम आहे तो सगळ्यांच्या उघडकीस घेऊन येऊन पुन्हा एकदा सायली आणि अर्जुनचं लग्न होणार आहे. नेमकं हे सगळं कसं घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो, तुम्ही लाईक करत नाही व्हिडिओला, प्लीज ते एवढं एक लाईकचं बटन दाबा, जेणेकरून आम्हाला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून टाका, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची जी अपडेट्स आहेत ते आम्ही वेळेवरती पोहोचवत जाऊ. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता सायली ही पुन्हा घरी आलेली असल्या कारणाने आता अर्जुनला सोपं झालेलं असतं सायलीला भेटण्यासाठी. आणि सोबतच कुसुमने आता मात्र विडा उचललेला असतो की अर्जुन आणि सायलीला ती कोणत्याही परिस्थितीमध्ये दोघांना एकत्र आणणार असते. त्यासाठी आता कुसुमने एक प्लॅन केलेला असतो. तिने आता मधुभाऊंना पूर्णपणे उल्लू बनवण्याचं ठरवलेलं असतं. प्रेमासाठी आपण काहीही करू शकतो आणि प्रेमासाठी केली जाणारी गोष्ट ही वाईट नसते हे मात्र आता तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि म्हणूनच आता कुसुमने सायलीच्या मनाविरुद्ध जात आता मधुभाऊंना एका खोट्या गोष्टीविषयी सांगितलेलं असतं. तिने सांगितलेलं असतं की सायलीला मी जरा बाजारात घेऊन जाते, तिची अवस्था फारच बिकट आहे आणि तिला जर आपल्याला चांगलं करायचं असेल, माणसात आणायचं असेल आणि अर्जुनला जर विसरायला लावायचं असेल ना, तर मात्र मी तिला बाहेर घेऊन जाणं फार गरजेचं आहे. मंदिरात वगैरे घेऊन गेल्याने तिचं मन तिथं रमेल आणि मग ती अर्जुनला विसरून जाईल, असं आता खोटं आश्वासन कुसुमने मधुभाऊंना दिलेलं असतं. मधुभाऊंना असं वाटत असतं की कुसुम ही फारच विचार करते सायलीचा आणि अर्जुनच्या विरोधात कुसुम सुद्धा उभी आहे. म्हणून आता मधुभाऊ म्हणत असतात की ठीक आहे, तुम्ही जा दोघी आणि लवकर घरी या, असं आता मधुभाऊंनी सांगितलेलं असतं. कुसुमने ठरवल्याप्रमाणे आता कुसुम ही सायलीला घेऊन मंदिरात जाणार असते. खरं तर कुसुमने ही गोष्ट सायलीला देखील सांगितलेली नसते की ती आता अर्जुनशी देखील मिळालेली आहे. आता अर्जुन सोबत ती मिळालेली नसते, ती ॲक्च्युली चैतन्यासोबत मिळालेली असते. चैतन्य आणि कुसुम हे आता दोघांमधला पूल बनणार असतात आणि हे दोघेच आता सायली आणि अर्जुनला एकत्र घेऊन येणार असतात. सायली आणि अर्जुनचं एकत्रित येणं या दोघांसाठी खूप महत्त्वाचं असतं, कारण की त्यांना माहिती असतं की सायलीला खूप वाईट वाटतंय हे कुसुमला माहीत असतं आणि अर्जुनला खूप त्रास होतोय हे चैतन्याला माहीत असतं. आणि म्हणूनच दोघेही प्रयत्न करत असतात की कशा ना कशा प्रकारे या दोघांना एकत्र घेऊन येणं फार गरजेचं आहे, जेणेकरून जे काही घडलंय ते घडणं, जेणेकरून जे काही आता घडलंय, जे काही चाललंय ते सगळं थांबेल आणि पुन्हा एकदा आनंदाचे सोन्याचे दिवस येतील, असं आता या दोघांना वाटत असतं. म्हणूनच आता कुसुमने प्लॅन बनवलेला असतो. ती सायलीला घेऊन मंदिरात जाणार असते आणि तिने चैतन्याला हे मेसेज करून सांगितलेलं असतं. तिने चैतन्याला सांगितलेलं असतं की अर्जुनला देखील तिथे घेऊन ये आणि मग तिथे अर्जुन सायलीशी भेटेल पुन्हा आणि सायलीला मी बोलायला भाग पाडेल, त्याची अजिबात काळजी करू नको, असं आता कुसुमने स्वतः सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता चैतन्याने हे अर्जुनला देखील सांगितलेलं असतं. अर्जुन फार फार आनंदी असतो की फायनली त्याला आता सायलीशी बोलायला चांगला स्पेस मिळणार असतो आणि सोबतच तिला पुन्हा एकदा मनवण्यासाठी, तिला सांगण्यासाठी, मनातल्या भावना शेअर करण्यासाठी संधी मिळालेली असते. अर्जुन आता ही संधी कोणत्याही परिस्थितीमध्ये गमावणार नसतो आणि लगेचच तो चैतन्याला म्हणत असतो की चल ना, आपण लगेचच जाऊन थांबूया तिथे. तेव्हा मात्र चैतन्य म्हणत असतो, नाही, असं करून चालणार नाही, आपल्याला जरा धीरच घ्यावं लागेल आणि धीराने जरा गोष्टी कराव्या लागतील, तेव्हा तू काय घाई करू नको, असं आता चैतन्य अर्जुनला समजावून सांगत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य ठीक आहे, तू म्हणतो अगदी तसं करूयात आपण, परंतु मला सायलीला तर भेटायचंच आहे. तेव्हा मात्र चैतन्य म्हणत असतो, अरे तू सायलीशी भेटशील, पण तुमच्या दोघांमधल्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह पण होतील आणि मला खात्री आहे ते गोष्टी व्हायला काही फारसा वेळ राहिलेला नाहीये. परंतु तू एका गोष्टीचा विचार करतोय का अर्जुन? अरे ही प्रिया, अरे ही घरामध्ये काय काय पसरू राहिली आहे, काय काय थ्यारं मांडू राहिली आहे, तुझं लक्ष कुठे आहे? अरे हिने जर असंच चालू ठेवलं ना, ही मात्र घरच्यांचे डोकं पार बिघडून टाकेल. तुला आता हिचा देखील काटा काढावा लागेल आणि हिला देखील आता वठणीवरती आणावं लागेल. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की तू त्याची काळजी करू नको चैतन्य, त्यासाठी माझ्याकडे एक भक्कम प्लॅन आहे.
अर्जुनला आता चैतन्य हे सगळं सांगत असताना अर्जुन म्हणत असतो की प्रियाचा मी चांगला बंदोबस्त करणार आहे, तू अजिबात काळजी करू नको, मी बरोबर तिची जागा तिला दाखवूनच देईल आणि आता ती काय माझ्या नजरेतून वाचत नसते. असं जेव्हा अर्जुन म्हणत असतो तेव्हा मात्र चैतन्य म्हणत असतो की अरे तू एक गोष्ट विसरलाय का अर्जुन, अरे आपण तिला एकदा रंगेहात पकडलं होतं, म्हणजे तिच्या पायावरती ती खून नव्हती आणि मला डाऊट होता की तिच्या पायावरती खून नाही आहे, परंतु तू तिचे पाय बघितले होते त्यावेळेस मात्र तुला ती खून दिसली होती आणि ती पाण्याने सुद्धा निघालेली नव्हती, तेव्हा मात्र तुला तिच्यावरती विश्वास बसला होता. परंतु तुला एक गोष्ट सांगू, अरे मला एक गोष्ट तिच्यावरती पुन्हा एकदा एक डाऊट आलाय, ते म्हणजे तिच्या पायावरती ती जी खून होती ना ती खरंच नव्हती आणि मी पूर्ण माझ्या मेंदूवरती जोर दिला, मी सगळ्या गोष्टी करून बघितल्या तेव्हा सुद्धा मला तेच आठवत होतं, तेव्हा मात्र मला डाऊट वाटतोय तिने पायावरती टॅटू वगैरे करून घेतला असेल तर. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की बरोबर बोलतोय चैतन्य, ही गोष्ट सुद्धा असू शकते, मग जर खरी तन्वी ती नाहीये तर मग खरी तन्वी आहे तरी कोण. तेव्हा मात्र चैतन्य म्हणत असतो की याच तर गोष्टीचा तुला शोध घ्यायचा आहे अर्जुन. तेव्हा मात्र आता या गोष्टीसाठी दोघेही तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो की हो, म्हणजे प्रिया ही तन्वी नाहीये, दुसरीच कोणीतरी आहे आणि मला या गोष्टीमध्ये मधुभाऊ मदत करू शकतील, परंतु मधुभाऊ माझ्यावरती तर चिडलेले आहेत आता. तेव्हा मात्र चैतन्य म्हणत असतो की बघ आता तुला मधुभाऊचा सुद्धा सपोर्ट नाही आहे या गोष्टीत, आता तुलाच काहीतरी करावं लागणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे, आपण लवकरच यावरती विचार करूया. दुसरीकडे इकडे कुसुमने पूर्णपणे प्लॅन बनवलेला असतो, त्यावरतीच आता अर्जुनचं लक्ष असतं. अर्जुन म्हणत असतो की आता मला लवकरात लवकर मिसेस सायलीला भेटायचंय. तेव्हा आता कुसुमने सायलीला एका मंदिरात घेऊन आलेली असते ती. त्यावेळेस मात्र अर्जुन देखील आता त्या मंदिरात आलेला असतो, चैतन्यही सोबत असतो आणि मग ते मंदिरात दोघेही भेटणार असतात. जेव्हा आता सायली मंदिरात असते तेव्हा मात्र सायलीला जे पुजारी असतात ते म्हणत असतात की मुली सौभाग्यवती भव. तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते मलाच माहिती नाहीये माझं भविष्य काय असणार आहे, मला आता खूप जास्त टेन्शन आलंय, मधुभाऊंच्याही विरोधात जाऊ शकत नाहीये. तेव्हा मात्र ते जे ब्राह्मण असतात ते बोलून जातात की बाळा तू असल्या गोष्टींचा विचार करू नको ज्या गोष्टींमध्ये आपलं प्रेम मध्ये असतं, त्यावेळेस मात्र कुणाचाही विचार करायचा नसतो, प्रेमापेक्षा मोठा कोणताही धर्म नाहीये. असं जेव्हा ते बोलतात तेव्हा मात्र सायलीला खूप चांगलं वाटतं. तेव्हा कुसुमताई म्हणत असते बघितलंच सायली, अगं तुला काय सांगितलं त्यांनी, अगं प्रेमामध्ये कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नसतो, काही बरोबर किंवा काही चूक नसतं, मधुभाऊंचा इतका विचार करू नको, अगं ते काहीतरी चुकीच्या भ्रमात आहेत त्याच्यामुळे त्यांना तशा गोष्टी जाणवत आहे, तू इतका विचार करू नको, तू एक काम कर, तू आता या गोष्टी सगळ्या सोडून दे आणि अर्जुन सरांशी बोल. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की अगं कसं काय बोलू मी. तेव्हा मात्र कुसुम म्हणत असते की अगं काय प्रॉब्लेम आहे बोलायला, अगं प्रेमामध्ये सगळं काही मान्य असतं, फक्त प्रेम आपलं टिकलं पाहिजे ना, महत्वाचं आहे का नाही, आणि अर्जुन सरांनी तुझ्यावरलं प्रेम तर व्यक्त केलंय, मग तुझ्या मनातल्या भावना त्यांना कळायला पाहिजे की नाही. तेव्हा मात्र आता सायली म्हणते की ठीक आहे, परंतु ते कधी भेटले तर ना. तेव्हा मात्र अर्जुन लगेचच तिच्या पाठीमागे येऊन उभा असतो आणि सायली पुढे असते. तेव्हा मात्र तो जोरात म्हणतो मिसेस सायली, आणि सायली मागे वळून बघते. मंदिरामध्ये दोघेही देवासमोर असतात आणि सायलीला आता पाठीमागे वळून बघताच आता देवाचा प्रसाद मिळालेला असतो, तो म्हणजे अर्जुन आलेला असतो. आता अर्जुनला बघून सायलीला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा अर्जुन पुन्हा एकदा सायलीला म्हणत असतो की सायली माझं खरंच तुझ्यावरती प्रेम आहे, आय लव्ह यू. आणि असं म्हणताच सायली आता अर्जुनच्या गळ्यात पडते, अर्जुनला मिठी मारते आणि सायली म्हणते की माझंही तुमच्यावरती खूप प्रेम आहे अर्जुन सर, माझं इतकं प्रेम आहे तुमच्यावरती की मी तुम्हाला सांगू शकत नाही, मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. आणि असं आता सायली म्हणू लागते. सायलीला भानही राहिलेलं नसतं, ती मंदिरात आहे आणि ती आता अर्जुनला पूर्णपणे चिटकून उभी असते आणि अर्जुनवरती ती तिचं प्रेम व्यक्त करत असते. अर्जुनला ती म्हणत असते की अर्जुन सर मला तुमच्याशिवाय अगदी चैनच पडत नव्हता आणि मला तुम्हाला माझ्या मनातल्या भावना किती दिवसांपासून सांगायच्या आहेत तुम्हालाही माहिती नाहीये. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली अहो माझ्याही मनात खूप दिवसांपासून ह्या भावना होत्या, परंतु मला तुम्हाला सांगायला भीती वाटत होती, कारण की तुम्हाला मी जेव्हा जेव्हा कोड्यातून विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुमच्याकडून काहीतरी मला वेगळंच उत्तर मिळाले. तेव्हा मात्र मला भीती वाटत होती तुम्ही मला सोडून मधुभाऊंकडे निघून जाल जर मी असं काही केलं तर मला आता त्या गोष्टीचं टेन्शन यायला लागलेलं होतं. मध्ये मी आपलं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा इन्क्रीज केलं होतं,
ते त्याच कारणासाठी की मला तुम्हाला कधीही गमवायचं नव्हतं, परंतु ह्या नंतरून गोष्टी घडल्या, प्रियाने हे सगळं उघडकीस आणलं आणि आपलं सगळं आयुष्यच बरबाद झालं. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की हो ना अर्जुन सर, मलाही काही सुचत नाहीये आणि आता मधुभाऊ सुद्धा खूप रागवलेत माझ्या. तेव्हा मात्र अर्जुन सुद्धा आता सायलीला सगळ्या गोष्टी सांगू लागतो आणि सायली सुद्धा आता अर्जुनला सगळ्या गोष्टी सांगू लागते. आणि आता या दोघांचं तिथे मंदिरामध्ये बिलग्न सुरूच असतं आणि मात्र आता कुसुम आणि चैतन्य हे सुद्धा दोघेही हसत असतात. तेव्हा मात्र आता दोघेही जरा भानावरती येतात आणि दोघेही आनंदानेच एकमेकांच्या हातात हात घेतात. दोघेही हातात हात घेऊन देवाचा आशीर्वाद घेतात, देवाच्या पाया पडतात आणि देवाकडे आशीर्वाद मागतात की लवकरात लवकर हे सगळं ठीक होऊ दे म्हणून. आणि मग आता देवाचा आशीर्वादही त्यांना मिळालेला असतो. वरून एक फूल पडलेलं असतं आणि ते डायरेक्टली अर्जुन आणि सायलीच्या डोक्यावरती पडलेलं असतं आणि त्यांना आता देवाकडून सुद्धा संकेत मिळालेला असतो. आणि आता त्यांना या सगळ्या गोष्टींचे संकेत देखील मिळतात की लवकरच सगळं काही ठीक होणार आहे म्हणून. आणि मग दोघेही आनंदाने मंदिराच्या बाहेर आलेले असतात. तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की सगळ्यात मोठी दुश्मन आपली ती प्रिया, तिने आता मात्र सगळं जीणं मुश्किल करून ठेवलंय. घरच्यांच्या डोक्यामध्ये नवनवीन कल्पना घालणं, त्यांच्याबद्दल काही ना काहीतरी मनामध्ये आणणं, हे सगळं तिचं सुरू आहे. अगदी तुमच्याविषयीच्या सगळ्या गोष्टी जाळून टाकण्यापर्यंत तिची मजल गेली. हे सगळ्या गोष्टी तिने केल्या आणि आईला तर मात्र खूप राग आलेला आहे आणि तर माझं काही ऐकूनच घेऊन नाही राहिली. मम्माला सुद्धा मी खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा राग बघता मी पुन्हा गेलो नाही. चैतन्याने मला समजवलं की आता समजवण्यात मजा नाहीये, त्यांच्या मनात राग आहे. तेव्हा मात्र आता आपल्या मनातल्या फिलिंग तर आपल्या एकमेकांना कळाल्यात ना, आपण आयुष्यभर सोबत राहणार आहोत, या गोष्टीवरती आपण शिक्कामोर्तब केलाय ना, मग आता कशालाही घाबरायचं नाही, आता मात्र पुढे लढत राहायचं. आणि असं आता अर्जुन म्हणू लागतो. आणि अर्जुनचं हे बोलणं ऐकून मात्र आता सायलीला प्रचंड आनंद होऊ लागतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की माझ्यासमोर आता सगळ्यात मोठं जे संकट आहे ते मला प्रिया कशाही पद्धतीने तिचा जो खोटेपणा आहे तो सिद्ध करायचा आहे. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की कसला खोटेपणा. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, तुम्ही मला मागेही एकदा दोनदा बोलल्या होत्या आणि मला आता त्या गोष्टीवरती पुन्हा एकदा बोलावं असं वाटतंय. तुम्हाला जरी विश्वास असला ना तरी पण मला पण विश्वास आहे की ती जी प्रिया आहे ती खरी तन्वी नाहीये आणि तिचा काहीतरी वेगळाच काहीतरी प्लॅन आहे. तेव्हा मात्र सायली म्हणते की तुम्ही जर इतकं बोलताय तर मला सुद्धा असं वाटतंय, म्हणून आपण प्रियावरती लक्ष ठेवूया. तिच्या हालचालींवरती बारीक लक्ष जर आपण ठेवलं तर मात्र सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि सगळं सत्य बाहेर येईल, असं आता सायली म्हणत असते. सायलीचं हे बोलणं ऐकून आता अर्जुनलाही थोडंसं मोटिवेशन वाटलेलं असतं. सायली म्हणत असते की प्रियाला तसं नाही उघड करता येणार, तिला बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतील आपल्याला, तेव्हाच मात्र तिचं सत्य सगळं उघडकीस येईल, असं मात्र आता अर्जुन म्हणत असतो. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की तिच्या पायावरती एक खून होती आणि ती खून तिची जन्मखून नव्हती, परंतु तिने नंतरून टॅटू करून घेतली गेली आणि त्यावरूनच ती तन्वी आहे अशी ओळख झालेली होती. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की काय, असं कसं काय शक्य आहे, तिच्या पायावरती तर कोणती खून नव्हती. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की नाही, त्याच गोष्टींवरून सगळ्या गोष्टी घडल्या आहेत. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की अच्छा असेलही, बरं ठीक आहे, परंतु आपल्याला तिचं खोटं कसं पकडायचं या गोष्टीवरती विचार करावा लागणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे, आपण जाऊयात आता आणि यावरती विचार करूया. आणि मग आपण फोनच्या माध्यमातून तर नाही बोलता यायचं आता आपल्याला, कारण की मधुभाऊंना त्या गोष्टीचा राग येतोय आणि मोबाईल देखील तुमचा घेतलाय. मग कुसुमताईच्या माध्यमातून बोलत जाऊया. आणि कुसुमताईशी सुद्धा मी डायरेक्टली बोलणार नाही. कुसुमताई म्हणत असते की हे बघा, चैतन्य मला सगळं सांगतील काय करायचं काय नाही ते. चैतन्य म्हणते की ठीक आहे, मी कुसुमताईशी कनेक्टेड राहील आणि तुमच्या दोघांमधला संवाद कंटिन्यू राहील, तुम्ही अजिबात काळजी करू नका, पुढेही आपण एकदा दोनदा भेटूयात. आणि असं म्हणूनच आता सायली आणि अर्जुन दोघेही प्रियाचा खोटेपणा सिद्ध करण्याच्या मिशनवरती निघालेले असतात. दोघेही आता आपापल्या घरी आलेले असतात. अर्जुन विचार करत असतो, अजूनही त्याच्या डोक्यात आलेलं नसतं की प्रियाचा खोटेपणा सिद्ध करायचा तर तो कसा करायचा. तेव्हा मात्र त्याने आता बारीक लक्ष ठेवलेलं असतं, प्रिया कुठे जाते, काय करते, कोणाला भेटते, आणि या सगळ्या गोष्टींचा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतो. म्हणूनच आता त्याने एक गोष्ट केलेली असते, ती म्हणजे सायलीला आता त्याने एक इशारा करून सांगितलेलं असतं त्याच वेळेस की प्रियाच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्यापर्यंत आल्या पाहिजे. आणि मग आता त्याने सायलीकडून त्या सगळ्या गोष्टी मागवलेल्या असतात, त्या चैतन्याने आता अर्जुनला दाखवलेल्या असतात. अर्जुनने सगळ्याही त्या गोष्टी माहिती करून घेतलेल्या असतात प्रियाबद्दल, ज्या तिच्या पर्सनल आहेत. आणि म्हणूनच आता प्रियाचं सगळं बारीक निरीक्षण आता अर्जुनने सुरू केलेलं असतं. आता एके दिवशी काय होतं, प्रिया ही आता घराबाहेर निघालेली असते. ती सगळ्यात पहिल्यांदा नागराजकडे जाते
तेव्हा अर्जुन त्यांच्या मागे मागे गेलेला असतो आणि नागराज आणि प्रिया दोघीही महिपतच्या घराच्या दिशेने निघालेले असतात. ते महिपतच्या घरी गेलेले असतात. हे बघून मात्र आता अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन आता त्यांचा पाठलाग करत तिथं आलेला असतो आणि आता जसं अर्जुन तिथे आलेला असतो त्याच वेळेस मात्र आता प्रिया आणि नागराज दोघेही महिपतच्या घरात गेलेले असतात आणि त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. ते खूप मोठा आनंद व्यक्त करत असतात की सायली आणि अर्जुनची तर वाट लावली, आता लवकरच आता जे आपलं ध्येय आहे ते पूर्ण होणार आणि मधुभाऊ सुद्धा आता जेलमध्ये फासावरती जाणार, या गोष्टीवरती त्यांचं हसणं सुरू असतं. या सगळ्या गोष्टी बघून मात्र आता अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुनने लगेचच मोबाईलमध्ये व्हिडिओ कॅमेरा ओपन करून लगेचच व्हिडिओ शूटिंग चालू केलेली असते आणि हे सगळं आता तो त्याच्या मोबाईलमध्ये गपचूप रेकॉर्ड करून घेत असतो. प्रिया आणि महिपतचं बोलणं, महिपत आता प्रियाची पाठ थोपटत असतो आणि म्हणत असतो की वा, काय काम केलंस पोरी, खरंच मानलं तुला आज. आतापर्यंत मला तू बिनकामाची वाटत होती, परंतु नाही, तू कामाची निघालीस आणि माझा अंदाज कधी खोटा निघत नाही. तुला ही जबाबदारी देण्यामागं हेच तर ध्येय होतं. आता लवकरच किल्लेदारांची संपत्ती आपण हडप करणार आणि नंतरून सुभेदारांची, आणि हा प्लॅन सक्सेसफुल झाला पाहिजे. तू आता त्या अर्जुनला चांगली जाळ्यात घे आणि त्या अर्जुनला आता आपल्या जाळ्यात आल्याबरोबरच मग आपण काही दिवसांनी मात्र सुभेदारांनाही आपण वठणीवरती आणू आणि सुभेदारांची सुद्धा संपत्ती घशात घालू, असं बोलणं त्यांचं सुरू असतं. आणि अर्जुनला हे ऐकून तर फार मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुनने आता तो व्हिडिओ तिथून काढून घेतलेला असतो आणि तो व्हिडिओ त्याच्याकडे आता सेव्ह केलेला असतो त्याने. लगेचच आता त्याला कळालेलं असतं की प्रिया ही काही साधीसुधी नाही, तर महा चालू आहे आणि तिचा सगळं कनेक्शन हे महिपत सोबत आहे. आणि या सगळ्या गोष्टी आता अर्जुनला समजलेल्या असतात. अर्जुन पुढे उघड झालेले असतात आणि अर्जुनला आता एक गोष्ट माहिती असते, मी जर आता घरच्यांना जर सांगायला गेलो तर मात्र माझे घरचे काही विश्वास ठेवणार नाही माझ्यावर. आता मात्र मला एक प्लॅन बनवावा लागेल आणि हे जे सगळं सत्य आहे हे आता एका रहस्यमय कथेसारखं सगळ्यांसमोर आणावं लागणार आहे आणि त्यासाठी मला आता प्रयत्न करावे लागणार आहे. अर्जुनने आता हे सगळं रेकॉर्ड केलेलं असतं. कुसुमताई आणि चैतन्य पुन्हा एकदा एक प्लॅन ठरवतात की पुन्हा एकदा आपण भेटायचं आणि या गोष्टीवरती बोलायचं. म्हणूनच आता ते पुन्हा एकदा भेटलेले असतात. कुसुमताई म्हणत असते की काही मिळाला का तुम्हाला, काही पुरावा वगैरे, काय झालं पुढं? तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की माझ्याकडे फक्त पुरावा नाही, तर माझ्याकडे आता खूप मोठी गोष्ट आहे. प्रियाचं आता पूर्णपणे पितळ बाहेर पडणार आहे. प्रिया काय साधीसुधी मुलगी नाहीये, तुम्ही येडे आहात वेडे. प्रिया ही खूप जास्त चालू आणि चालटू मुलगी आहे आणि ती काहीही करू शकते. ती पैशाची हपापलेली आहे. तिने हे सगळं ढोंग रचलेलं आहे. ती काय खरी तन्वी वगैरे नाहीये. तिने हे सगळं नाटकं केलेलं आहे. तिने आधी माहिती करून घेतली आणि नंतरून मात्र या सगळ्या गोष्टी तिने केल्या. या सगळ्या गोष्टीचा आता अर्जुनला पूर्णपणे अंदाज आलेला असतो आणि अर्जुन हे सगळं सायलीला सांगत असतो. सायली देखील खूप चित्त देऊन ऐकत असते. सायली म्हणत असते की बापरे, मला विश्वासच बसत नाहीये की हे सगळं असंही असू शकतं म्हणून. तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे, परंतु आता आपल्याला हे जे सगळं सत्य आहे ते आता घरच्यांसमोर न्यायचं आहे आणि सगळ्यांनाच या गोष्टीबद्दल सांगायचं आहे की प्रिया ही किती फालतू मुलगी आहे आणि किती चालू मुलगी आहे. तिने घराला फोडायला सुरुवात केलेली आहे आणि सोबतच संपत्ती सुद्धा गमवायला. तर मात्र आता सायली म्हणत असते की मग काय प्रॉब्लेम आहे, लगेच सांगा ना मग घरी. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की नाही मिसेस सायली, आपल्याला हे सगळं प्लॅनिंग नाही करायचंय. आपण आता एक असा प्लॅन करू ज्याच्यामध्ये प्रिया पुन्हा एकदा सगळ्यांसमोर फसेल आणि मग हे पुरावे आपण सगळ्यांना घरच्यांना दाखवू. तेव्हा मात्र आता कुठेतरी अर्जुनचं म्हणणं असतं की हे सगळं प्लॅनिंग नाही करायचं आणि त्याने आता एक उत्तम असा प्लॅन देखील बनवलेला असतो. घरामध्ये सगळ्यांना बोलून घ्यायचं आणि प्रोजेक्टर लावायचा आणि प्रोजेक्टरवरती हा व्हिडिओ प्ले करायचा आणि सोबतच प्रियाला देखील बोलवायचं, रविराजला देखील बोलवायचं, सिनियर सुद्धा तिथे असला पाहिजे असं आता अर्जुनचं म्हणणं असतं आणि त्याच गोष्टीसाठी आता मात्र तो थांबलेला असतो. तर मित्रांनो, आता प्रियाचा चेहरा सुद्धा उघडकीस येणार आहे आणि आता प्रोजेक्टरवरती नेमका कोणता व्हिडिओ प्ले होणार आहे आणि कशा प्रकारे मग तो व्हिडिओ बघितल्यानंतर घरातले रिॲक्ट होणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक देखील करा. आणि मित्रांनो, पुढचा जर पार्ट तुम्हाला बघायचा असेल आणि पुढे काय होणार नेमकं जाणून घ्यायचं असेल तर पार्ट 2 अशी कमेंट खाली करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद.